ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी या घडीची। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे। मंत्री धनंजय मुंडेंना लपून भेटलेलो नाही असं सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलंय। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं। कुणाच्याही मध्यस्थीने मुंडेंना भेटलेलो नाही असंही स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहेत। दादा, जी माहिती आपल्याला मिळतेय, सुरेश धस यांनी स्वतः सांगितलंय की त्यांची विचारपूस करण्यासाठी मी त्यांना भेटलेलो आहे। याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? कोणाला? सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडेंची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटले असं त्यांनी सांगितलेलं आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतं? अरे बापरे, हे तर नवीनच ऐकायला मिळालंय आता हे राज्याला। आता पण मी काय बघितलं नाही त्याच्यावरती उत्तर देणं बघायच्या अगोदर बडे दादा अवघडे नाही। दादा सुरेश धस यांनी स्वतः मान्य केलं मी भेटलो। ते स्वतः माध्यमांशी बोलले की मी त्यांना भेटलो, पण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो। लढा वेगळा, तब्येतीची विचारपूस करणं वेगळं असं ते म्हणाले। अच्छा, याच्यावरती जरा मी थोडंसं आणखीन बघतो। अचानक आपल्या बांधवाने सांगितलं, पण हे शॉकिंग आहे। कारण कुठंतरी एक समाज, गोरगरीब समाज कुठंतरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि एखाद्याकडून अपेक्षा करतोय आणि त्याच्यात असं काहीतरी फालतूपणाचं राजकारण व्हावं आणि गोरगरिबांना रस्त्यावरती संकटात सोडून, उन्हात त्यांचं घर पडलंय, त्यांना सोडून अशा काही घटना होतील हे राज्यांना अपेक्षित पण नाहीये कधी। परंतु आता ते बघितलंच नाही, त्यामुळं धसांनावरती काय प्रतिक्रिया द्यावा अगोदरच बरोबर नाहीये असं माझं तरी पण वैयक्तिक मत आहे। तुमची बातमी बडेदादा खोटी नाहीये, मी मान्यही करणार नाही की ती खोटी आहे, परंतु काही गोष्टी जी आम्हाला म्हणजे कानाला ऐकायला बरं वाटलं नाही आणि नजरेलाही पडत नाही आणि जे राज्याला बघायचं नाही किंवा ऐकायचं नाही अशा गोष्टी जर ऐकायला मिळायला लागल्या तर हे मात्र खरोखर थोडं शॉकिंगच आहे। परंतु आत्ताच विश्वास ठेवण्यापेक्षा मी थोडी घाई गडबड करत नाही। आपलं प्रतिष्ठित चॅनल आहे, आपल्याकडून कधीही चुकीची माहिती आतापर्यंत आलेली पण नाही आणि कधी येणार पण नाही। परंतु मात्र हे दुर्दैव आहे आणि शॉकिंग आहे, कारण प्रतीक्षित हे न्यायाच्या तिकडं गीते कुटुंब असेल, मुंडे कुटुंब असेल, इकडं संतोषभाई देशमुख असेल, सूर्यवंशी कुटुंब असेल, अशांनी मोठ्या प्रमाणातला विश्वास त्यांच्यावरती टाकलेला आहे आणि त्यावेळेस असे आता कशासाठी भेटी झाल्यात आणि कशासाठी नाहीत हे मला माहित नाही म्हणून त्यावर बोलत नाही, पण हे शॉकिंग आहे। बरं, हे धक्कादायक आहे म्हणताय, पण जर समजा अशा प्रकारची भेट झालेली आहे ते सांगतायत, तर तुम्हाला वाटतं टाळायला हवं होतं हे अशा प्रकारे आत्ताच्या परिस्थितीत? नक्कीच, कारण परिस्थिती दादा साहेब तशी आहे। कारण खूप म्हणजे आता मला ना शब्दाचं नाही, तुमच्याकडून ज्यावेळेस ऐकतोय ना तर हा राज्यासाठी शॉकिंग एक धक्का आहे। याला त्यांच्यासाठी तो आनंदाचा धक्का असू शकतो, त्यांच्यासाठी तो वेगळ्या राजकीय स्टंटाचा असू शकतो, फायद्याचाही असू शकतो, परंतु गोरगरिबांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत जो संकटात डुबलेला समाज, गोरगरीब, त्यांनी राजकारण आणि सत्ता याच्याही पलीकडे त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे की एक जिवंत खमक्या माणूस जो सामान्य जनतेच्या न्यायासाठी लढतो, तो जर अचानक या पवित्र्यात आला तर समाजाला आणि गोरगरीब जनतेला धक्का बसतो। परंतु दादा मी थोडंसं तुम्हाला थांबवतो। सुरेश धस याबद्दल नेमकं काय म्हणाले हे मी तुम्हाला ऐकवतो, मग आपण बोलूया। सुरेश धस काय म्हणाले होते ऐकूया। धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे, दवाखान्यात जाऊन भेट झाली काय बावनकुळेंनी मान्य केलंय। धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं। दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? 4.5 तास भेट होती, बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली। माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले, हे साहेब चुकीचं आहे। बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस
यांची 4.5 तास हे चर्चा तुम्ही झाली. त्यांनाच बोला, मला विचारू नका. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे. दादा, तुम्ही ऐकलं असेल ते नेमकं काय म्हणाले. त्यांचं म्हणणं आहे ते आजारी असल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो, लपून भेटलेलो नाहीये, जे आहे ते उघड भेटलोय. डोळ्याचं चांगलं आहे, ऑपरेशन झालं राज्यभक्त आहे. त्यांच्या, असं त्यांचं म्हणणं होतं. चांगलं आहे, चांगलं आहे. कारण 2 टप्प्यात एका सामाजिक आणि राजकीय लढा जो सामाजिक हे राजकीय माणसानं चालवला, त्या माणसांकडून सामान्य लोकांना ही अपेक्षा नाहीये. तुम्ही जर त्यांना दुखतंय म्हणून जर भेटायला जाणार असाल किंवा गेले असताल, मला माहित नाही गेलेत का नाहीत, गेले असतील तर मग तर साधा प्रश्न विचारला होता तो विसरलात का तुम्ही, की पंकजाताईंना त्यांनी शुभेच्छा मागितल्या होत्या तर म्हणले मी देऊ शकत नाही. तर त्याच्यापेक्षा तर हे कट्टर मॅटर आहे. हा हा हा. त्यांच्यापेक्षा तर हे कट्टर मॅटर आहे खूप. ते तर नुसतं पाडापाडीच होतं. त्यांना कोणी पाडलं पंकजाताईंना असं त्यांचं म्हणणं होतं. आज मी पहिल्यांदा हे नाव घेतोय कारण थोडंसं आता आम्ही बी आता काय म्हणतात ना त्याला, सामान्य जनतेला शॉट बसल्यासारखा झालाय. म्हणून आता हे त्यावेळेस तर तुम्हाला मीडियाच्या बांधवांनी प्रश्न विचारला होता की त्यांना शुभेच्छा द्या, तर त्यावेळेस म्हणले होते मी शुभेच्छा देत नसतो, कारण ते तर एवढी कट्टरता नव्हती ना. इथं तर तुमचे माणसं मारून टाकलेत, त्याच्यापेक्षा तर खूप काय कट्टरता पाहिजे होती. म्हणजे थोडंसं आता शॉकिंग आहे, पण त्यांनी आता पुढे लढा सोडू नये. काय राजकीय दबाव आला असेल, पण आता आम्ही आहेत ना. अरे गोरगरीब जनतेला आम्ही आहेत, टेन्शन घ्यायचं नाही गोरगरिबांनी. हे काय, हे आपलं निवडून येऊस्तर असतं, स्वार्थ असतो. ठीक आहे, बघूया किती दिवस डाव चालतात. पण एक राजकीय चर्चा अशी होती की ते दोन्ही बाजूनी बॅटिंग करतायत, म्हणजे इकडून पण लढतायत तिकडून पण लढतायत, अशा प्रकारची चर्चा होती. यामुळे कुठंतरी एक प्रकारे त्यांची जी विश्वासार्हता होती त्याला सुद्धा तडा जाऊ शकतो. गेला जाऊ शकताना आपलं ठोक असतं. आपण तर जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या माणसाला समाजाचं काम करतोय, अजिबात राजकारणात तोलायचं नाही. ही शंका त्याच दिवशी यायला लागली होती लोकांना, की ज्या दिवशी हेलिकॉप्टर उतारलं आष्टीला त्याच दिवशी लोकांना शंका आली होती. पण लोकांनी सोडून दिलता तो विषय, की होत असतंय त्याचं काय असतंय. परंतु त्यांना भेटायला जाऊ नये या मताचे आम्ही नाही. कोणाचं दुखत असेल, आयसीयूत असेल किंवा तो खूप सिरियस असेल, भेटायला गेलं पाहिजे, याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण मग थोडंसं असं जे दुतोंडीपणा वाटतो की त्यावेळेस मग शुभेच्छा द्यायच्या होत्या तर त्यावेळेस कट्टरता दाखवली, मी शुभेच्छा देत नाही म्हणे. तर मग यांनी तर माणसं मारून टाकली. बरोबर बोट ठेवलंय, कमवून नाही ठेवणार. जे खरं आहे तेच बोलत असतो मी. त्याला काय आम्ही काय मिंदे का कोणाचे, त्याचा कच कामं करतो, सगळ्यांचे घेतो. तू त्यांची सुद्धा घेतलेली आहे या माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांनी. तुम्ही इकडे देताना मग ते तर कट्टर नव्हतंच नाही एवढा विषय, तो तर साधा विषय होता शुभेच्छा द्यायचा. तुम्ही ती कट्टरता दाखवली म्हणून मराठ्यांचे सगळे पुट्टे तुमच्या बाजून झाले. आज हेच माणसं मारू टाकले याच्या टोळीनं. म्हणजे याला वंजारी कळत नाही, याला मराठा कळत नाही, कोणालाही मारू टाकतंय. पैसा आणि सत्ता पाहिजे माणसं मारून टाकून. तुम्ही त्यांच्याकडे जाताय आणि कारण ते करताय. म्हणजे ठीक आहे, बरं आता त्यांचा राजकारणाचा विषय, आम्हाला काय दुःख होण्याचं काही कारण नाही. त्यांनी एका ताटात जेव्हा दोघांनी खुशाल एकमेकाच्या गळ्यात हात टाकून हिंडावं आणि तेही बघायला मिळेल थोड्या दिवसात मला वाटतं. पण याच मुद्द्यानं त्यांचे एक मराठा नेता म्हणून प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न झाला, अशी सुद्धा एक राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात होती. त्याला सुद्धा धक्का बसेल आता, त्यांना जर मराठा लीडर व्हायचा असेल तर? चांगली गोष्ट आहे ना. आम्ही तो व्हा म्हणलो होतो, ज्या आपल्या मीडियाच्या बांधावरती त्या चर्चा चालू होत्या अशा पद्धतीच्या, तरी आम्ही म्हणायचो काय नाही, काय नेतृत्व नाही करायचं, मलाही नाही करायचं, कोणाला नाही. करतात ना ते समाजाचं पट्ट्यावर उभा राहा, माग सगळे ताकदीनं उभा राहा, त्या माणसाला बळ द्या, चांगलं काम करतोय अन्यायाच्या विरोधात. त्यांना आम्ही वाईट कामासाठी तीही त्यांना बळ देणार नाहीत आणि राज्यातल्या कुणालाच. पण एक गरिबाचे प्रश्न उचलले, बरोबर, भ्रष्टाचार झाला त्याचे उचलले, महादेव गीते भयांचा मर्डर झाला ते उचलले, गीतेंचा विचारला, आंधळेंचा उचलला, देशमुखांचा उचलला, सोमनाथ सूर्यवंशींचा उचलला, ते वाकोडे बाबांचा उचलला. अरे चांगलं काय नाही, करू द्या पोरांना, उभा राहा. पण वाटत नव्हतं की इतक्या लवकर राजकीय सेटलमेंट असू शकती. ठीक आहे, आम्ही आहेत, काय त्याला विलाज नाही. पण पुढे तरी त्यांनी आता जरी भेटले असले तरी हे आविर लोकमतच्या माध्यमातून आव्हान आहे, मी बघितलं नाही, त्याच्यामुळे मी आताही जाहीरपणावरती त्याच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही. परंतु त्यांनी पुढे होणं तरी समाजाचं करावं. पण दुसरा एक प्रश्न आहे, मधल्या काळामध्ये तुमच्यात आणि सरकारमध्ये म्हणजे तुमच्या मागण्यांच्या संदर्भात बोलायला ते आलेले होते. एक विश्वास तुम्ही त्यांच्यावरती दाखवला की तुम्ही या मागण्या सरकारकडून मान्य करून आणा, आणि त्याच्याबद्दल एक विश्वास तुम्ही दाखवलेला आहे. यापुढे तो विश्वास कायम असेल, समाजाचा विश्वास कायम असेल?
आता समाजाचं मला माहित नाही आणि माझं तर अवघडच असतं. समाज काय आहे, माझा भोळा आहे, कट्टर बी लई आहे आणि कोणावर पण विश्वास टाकते. पण एकदा जर विश्वास तुटला आउट, फिरून जवळच नाही करीत. समाज तितका मग कणखर सुद्धा आहे माझा. विश्वास टाकतो मोकळ्या मनाने आणि जर असे दगे फटके बसले तर मग मात्र नीटच करतो. यालाही मराठीच म्हणतात. हे सत्य आहे, याच्यात काय लपून ठेवण्यासारखं नाही. पण मला नाही वाटत धसांनाकडून आम्हाला ही अपेक्षा असण्याचं काही कारणच नाही बाबा, नव्हतीच. कारण तुम्ही आता सरळ सरळ अन्यायाच्या विरोधात लढत होतात. एकानं खून केलाय त्याच्या टीमनं आणि त्याच्यामध्ये खून घडून आणणारा, खंडणी मागणारा, यापेक्षाही जास्त सामूहिक कट संघटित गुन्हेगारी करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. आणि आज दंड थोपाटलेच धसांनी यांच्या विरोधात. त्यावेळेस अन्यायाला वाचा फुटणार, गोरगरीब ओबीसींवर अन्याय झालाय त्यांनाही फुटणार असं वाटत होतं. परंतु आता हे काय काय त्याच्या नावाखाली काय झाले भीतीच्या माहित नाही. आता मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. मला संध्याकाळपर्यंत किंवा आज फुटणार, गोरगरीब ओबीसींवर अन्याय झालाय त्यांनाही फुटणार असं वाटत होतं. परंतु आता हे काय काय त्याच्या नावाखाली काय झाले भीतीच्या माहित नाही. दादा, सामान्य माणूस हे सगळे राजकीय डाव ओळखायला चुकतो. सगळ्या गोष्टी 100% माहित होतील. आणि मी आहे मराठा, मी खंबीर आहे. नाही, तुम्ही खंबीर आहात, समाज तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मी खंबीर आहे. नाही, तुम्ही खंबीर आहात, समाजही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यात कुठलंही दुमत नाही. पण समाजाच्या भावनांचा असेल किंवा या सगळ्याचं कुठेतरी राजकारण होतंय याचं शल्य आहे, वाईट वाटतं. काय क्रूर हत्या झाली केली. मला तर शॉर्टच बसला बा. मला खरं आणखी ना खरं वाटत नाही, खरंच नाही वाटत. तुम्हालाही माहिती आहे. मलाही वाटलं तसंच, खरं वाटलं नाही. पण त्यांनी स्वतः तोंडाने सांगितलं तेव्हा पटलं. आणि आहे ते करतो, विश्वास टाकतो. आम्ही भोळे येतं, भोळेपणाचा फायदा, आम्ही साधेपणाचा भावना आणि फायदा हे जर राजकीय स्वार्थासाठी उठलत असले तर मराठ्यांना सावध व्हावं लागत. मला तर आता इकडून एक जण सांगतोय की 4 घंटे म्हणतात, 4.5 घंटे. ठीक आहे बाबा, असू द्या, त्यांना लक लाभ. काय काय घडलंय ते सांगतीलच. आता लोकांनाही सांगतील, मराठ्यांनाही सांगतील, जनतेलाही सांगतील काय 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 नाही. बघूयात. परंतु पुढे तरी लढावं त्यांनी. पण या संदर्भात तुम्ही तुमची नाराजी त्यांना बोलून दाखवणार आहात? हे योग्य नाही, आपण सगळे सोबत लढत होतो आणि अशा वेळी तुमचं टायमिंग चुकलं. अवघड आहे. शॉक आहे. काय गोरगरिबांनी आशा ठेवली होती, काय आता दाखवलंच ना टायमिंगला. त्याला हुशार माणूस, तुम्हाला सोपं नाही ते, दिसायला तसा दिसतो माणूस, लय हुशार आहे ते. आपण काय काय क्लिअर बोलतो, ते का साधा नाही. 5-5 वेळेस आमदार खासदार मंत्री होतो म्हणजे साधा माणूस नाहीये ते, लय हुशार माणूस आहे. असे सोपं नाहीये. ते पण हुशारच आहेत ना. ते काय कच्चे काय तुमच्या मनात, हुशार आहे ते. ते भोळ्यापणाचं पांघरून घ्यायचं आपण, हे चांगलं नाही. कारण मॅटर लय संवेदनशील आहे. कुठलं मसाजोगचं आणखी विश्वास ठेवत नाही. त्यांनी मात्र समाजाचा लढावा इथून पुढे तरी अपेक्षा. दादासाहेब, तुम्ही कायम एक गोष्ट सांगत होता दादा, की राजकारण्यांना आपल्या या लढाईपासून दूर ठेवा. हेच कारण होतं की लोक राजकीय डाव टाकतात, ही भीती होती तुम्हाला कायम? नाही, मी नाही म्हणलो तसं कधी. कारण मी काय माझ्या प्रामाणिकपणाचा आणि भोळेपणाचा फायदा उचलते. मी आपलं कोणावर विश्वास टाकतो, पण मी माझ्या समाजाचा विश्वासघात होऊ देत नाही. आपण कधी तसं म्हणलो नाही, कधीच म्हणलो नाही आपण, कधीच म्हणलो नाही आपण. मी कधीच म्हणलो नाही त्यांना की तुम्ही असं करा किंवा त्यांना घेऊ नका. पण मी सावध होतो, मला माहित होतं. मी त्याच वेळेस बीडची सभा आठवत असेल तुम्हाला, मोर्चा, त्याच दिवशी सांगितलं होतं, जोपर्यंत समाजाकडून करते तोपर्यंत समाजाने विश्वास ठेवायचा, नाही तर कोपराने ढकलून द्यायचं. मी खंबीर आहे. जोपर्यंत करते तोपर्यंत टाकते ना. काय असतं, आता दिवस बदलले बघा. एकदा आता गरिबांच्या जीवावरती येऊन बसले. काय असतं आता, अवघड असतं. आता शेवटी मला तर हा शब्दच फुटाना, मला हे भरोसाच बसाना. म्हणजे बार जे शब्द वापरतो ना मी, एक दस जे लोक म्हणत होते आमचे पोरं, काही पोरं असे होते 300-350 पोरं,
की जिंदगीत त्यांनी यांचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही. अशा पोरांनी त्यांचं काम केलेलं आहे. असे राज्यातले सुद्धा काही पोरं असे आहेत की ते कधीच मान्य करत नव्हत्या, कधीच मान्य करत नव्हते, कधीच. ते पोरं सुद्धा आयकॉन काय म्हणते त्याला ते मानायला लागले होते. त्यांना काय म्हणते त्याला आयकॉन का काय? आयकॉन बरोबर आहे तुमचा शब्द. आयकॉन का काय मानायला लागले होते. त्या पोराचे तर थुतारातच हाणलेऊन झाला आता. इंस्टाग्रामवर त्यांचे पेजेस सुद्धा आता आलेले होते, त्यांचे रील्स व्हायरल होत होते. काय गरज होती अण्णाला हे करायची? काय गरज काय पडली होती? समाजाने भरभरून मतदान दिलं तर समाजाने भरभरून सगळे कुठाने केले ते काय गरज होती हे करायचं? आता दुटप्पीपणा ह्यो लय भयान दिसायला लागला. त्यांच्यापेक्षाही करणाऱ्यांपेक्षाही गोड बोलून काय म्हणतात ना, गुळाची सुरी म्हणली जायचं बघा खेड्यापाड्यात पहिल्यांदी. हो. गुळाची सुरी नरड कापलं याला हे म्हणते तो. पण मला काय भराचा बसा न बडे हो आणखी नदी. मला काय खरं मला वाटतं हे शॉकिंग असं काहीतरी मोगम बातम्या लावल्या का मी स्वप्नात 2-3 थोबाडात आणून बघा माय मी जागा आहे का जोती ती. नाही दादा बरोबर आहे. तुम्ही खूप विश्वास ठेवला होता या सगळ्या लढाईमध्ये. मी नाही माझ्यापेक्षा माझ्या समाजानं एवढा विश्वास टाकला होता, एवढा की न्याय मिळणार, सरकारला मुजिणार नाही, कोणाला मुजिणार नाही, पण हा धसांना फुल ताकदीनं लढणार असा विश्वास गोरगरिबांनी टाकला होता. साहेब तुम्ही कोणाला फसवा, पंतप्रधानाला फसवा, मुख्यमंत्र्यांना फसवा, पण गोरगरिबांना जर फसवलं आणि त्यांचं जर अन्नात माती काढली तर पिढ्यांना पार ते शाप शिवाय देतात. ते कधीच जवळ नाही करत. डोळ्यात पाणी असतं त्यांच्या, कुणी अश्रू पुसायला नसतं. मग जातीचा कोणत्या गरीब असू द्या, त्याला अश्रू पुसणारा एखादंच दैवत उठतं आणि एखादाच माणूस उठतो. तसा हा नेता उठला होता तर वाटलं होतं की बाबा रे, पण आता काय झालंय काय नाही अवघड आहे. आता कसं तरी भेटले हेही माहित नाही. मी माहिती घेतो, एखादा माझा चुकीचा शब्द जाऊ नये, पुन्हा किंवा गैरसमज पण होऊ नये माझा सुद्धा. मी जरा माहिती घेतो. नाही तुम्ही खूप सांभाळून बोलताय, मला माहिती आहे खूप सांभाळून बोलताय तुम्ही. सगळ्या गोष्टी प्रतिक्रिया खात्री केल्याशिवाय तुम्ही देणार नाही असेल तर समाज माफ नाही करणार त्यांना. मग जी दादा जी ओके. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत होते आणि त्यांनी धक्कादायक या एका शब्दामध्ये ही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत दिलेली आहे. आणि सुरेश धस, धनंजय मुंडे यांची जी गुप्त भेट झाली अशा प्रकारची बातमी आली, त्याला दुजोरा सुद्धा सुरेश धस यांनी दिला. ते म्हणाले मी गुप्तपणे नाही, मी जाहीरपणे भेटलोय, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलोय अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि कुणाच्या मध्यस्थीनेही भेटलेलो नाही, मी थेट भेटलोय असंही ते म्हणाले. पण त्यांची ही भेट मात्र महाराष्ट्राला चक्रावून टाकणारी आहे, महाराष्ट्राला बुचकळ्यात टाकणारी आहे. कारण हे ते सुरेश धस आहेत ज्यांनी गेली 2 महिने धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान पेटवलं. हे ते सुरेश धस आहेत ज्यांनी धनंजय मुंडेंच्यावर अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी याच्यासाठी सुद्धा त्यांनी मागणी केलेली होती. मग अशा वेळी सुरेश धस अचानकपणे त्यांच्या भेटीसाठी एवढी चौकशी, त्यांच्या तब्येतीची चौकशी, ही सगळी कारणं सांगून ते गेले. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.